तेरी प्रशंसा बारबार, कैसे करूं मैं धन्यवाद। उपकार मिले प्रभु हजार, दातार ने मेरा दूत। तेरी प्रशंसा बारबार, कैसे करूं मैं धन्यवाद। उपकार मिले प्रभु हजार, तो धन्यवाद कहते प्रभु। तन्ने दिल से कहते तुमको धन्यवाद। आज धन्यवाद कहते प्रभु, सारे दिल से कहते तुमको धन्यवाद। तुमको धन्यवाद कहते प्रभु। का सामना है फिर वो दूसरा घास है जो सब अन्याय, ऐसा जीवन ही पिता को भाता है। आमेन। ऐसा जीवन ही पिता को भाता है। तुम जगत की ज्योति हो, सुंदरा की। तुम जगत की ज्योति हो, तुम धरा के नमक भी हो। तुम धरा के नमक भी हो, तुम धरा के नमक भी हो। आमेन आमेन हालेलुया हालेलुया। प्रार्थनेसाठी आपण मनाखाली झुकूया। हे आमचे महान स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो प्रभू। सर्व आदर, सर्व महिमा, सर्व गौरव तुला देतो, कारण प्रभू तू या त्या योग्यतेचा आहेस प्रभू। आम्ही धूळ, माती आणि राख आहोत, केवळ आणि केवळ तुझ्या कृपेने आणि दयेने प्रभू तारले गेलेले आहोत। आमच्यात काही एक चांगलं नाही प्रभू। आजच्या संध्याकाळच्या समयी आमच्या त्या अर्पणाला येशू ख्रिस्ताला घेऊन आम्ही तुझ्या पुढे उपस्थित झालेले आहोत। आमच्यात प्रभू तसं बघायला गेलं तर काही एक चांगलं नाही, आम्ही काही योग्यतेचे नाही आहोत प्रभू। पण तो आमचा एकच अर्पण आहे आणि तो योग्य आहे, तो परफेक्ट आहे प्रभू। त्याच्यावर तू लक्ष लाव, त्याच्या रक्तातून आमच्याकडे तू दृष्टी लाव। आमच्यातून घडलेल्या सर्व अन्यायपराधाची तुझ्याकडे क्षमा मागतो, तुझ्या पवित्र रक्ताखाली येतो, कारण प्रभू आमच्या लपण्याचं स्थान एकच आहे आणि ते आहे पवित्र रक्त प्रभू। प्रभू आमच्यातून घडलेल्या सर्व अन्यायपराधाची तुझ्याकडे क्षमा मागतो प्रभू। आजच्या संध्याकाळच्या समयी प्रत्येकाला तू इन्स्पायर केलंस, तुझ्या उपस्थितीमध्ये घेऊन आलास प्रभू। तुझ्या नावाला धन्यवाद देतो। आजच्या संध्याकाळच्या समयी आमची इच्छा आहे की तू आमच्या प्रत्येकाच्या हृदयाशी वार्तालाप करावा प्रभू। तुझ्या पवित्र आत्म्याचं प्रेम येणंच आमच्यामध्ये तू उपस्थित कर प्रभू। आणि सर्व आदर, सर्व महिमा तुला मिळू दे। आकाशातले सर्व दुरात्मे, अंधकाराच्या सर्व शक्तींचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने निषेध करतो। दुष्ट शैतानाचे सर्व जळते बाण नासुरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने विझून टाकतो। आम्ही सर्व तुझ्या हाती समर्पित होतो। जे कोणी भाऊ बहीण आज उपस्थित नाही, भाऊ स्टॅनली आणि त्याच्या कुटुंबाची आम्ही आठवण करतो, त्यांच्या जोडीला देखील तू डील कर। आणि प्रभू प्रत्येकाच्या अंतकरणाची तू बोल प्रभू। आमची इच्छा आहे की तू वाढला जाऊ दे आणि आम्ही घटले जाऊ दे प्रभू। इथून बोलणारा तू असू दे आणि तिथून ऐकणारा देखील तू असू दे, जेणेकरून सर्व आदर, सर्व महिमा, सर्व गौरव प्रभू तुला मिळू दे। सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो। मान, महिमा, सन्मान, गौरव तुला देतो। पुढे वेळ समय तुझ्या हाती देतो। आणि मी त्या जे आहेत घरी आहेत, जे कुठे कुठे असतील, आम्हा सगळ्यांचा आत्मा, प्राण, ध्येय तुझ्या हाती समर्पित करून ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड मधुर आणि गौरवनात मागतो म्हणून तू ऐक आणि मान्य कर। आमेन आमेन। का तुम्ही आनंदित आहात? आमेन हालेलुया। कारण प्रभूने आपल्याला त्याचा आनंद दिलेला आहे। आणि आपण एका विषयाला आपण सुरुवात केली होती, लव्ह लेटर हायडिंग अनदर लव्ह लेटर। एक प्रेमपत्र मध्ये दुसरं एक प्रेमपत्र काय लपलेलं आहे। आणि आपण दोन ठिकाणून वचन वाचणार आहोत। मत्तेकृत शुभवर्तमान, द बुक ऑफ मॅथ्यू चॅप्टर 11 अँड वर्स 25। मत्तेकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय वचन 25 वाचून वाचणार आहोत। आणि नंतर आपण द बुक ऑफ जॉब याचं 39 चॅप्टर आणि 29 वर्स आपण वाचणार आहोत।
Jesus answered and said, I thank thee, O Father, Lord of heaven and earth, because thou hast hid these things from the wise and prudent, and hast revealed them unto babes. आमेन. रिव्हील्ड. आमेन. या रिव्हील्ड या शब्दावर आपण जोर देऊया. आणि योग याचा 39वा अध्याय आणि आपण 27 ते आपण 30 वाचूया. Lo, the eagle mount up at thy command and make her nest on high. She dwelt and abided on the rock, upon the crag of the rock, and the strong place. From thence she from thence she seeketh the prey, and her eyes behold afar off. Her young ones also suck up blood, and where the slain are, there is she. आमेन. प्रभू वाचलेले वचन आशीर्वादित करू. कृपया आपण आपल्या जागेवर बसू द्या. अँड सी सिकेत. आमेन. काय? ती शोध घेते. आणि आजच्या या संदेशाला मी सबटायटल देऊ इच्छितो. द ईगल सीकिंग इट्स ब्लेसिंग इन बिटवीन द लाईन्स. एक गरुड काय करतो? 2 ओळींमध्ये आपले आशीर्वाद शोधते. थोडंसं मोठं टायटल आहे, पण भावा बहिणींनो, प्रभू आपल्याला सहाय्य करो. आणि प्रियानो, आशीर्वाद म्हटलं की लोकांना पहिला आशीर्वाद दिसतो तो मटेरियलिक जे गोष्टी आहेत, ज्या भौतिक गोष्टी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ पैसा, धन, संपत्ती, बंगला, गाडी, घोडा, अशा अनेक वस्तू, सोनं, नाणं, पैसा, या गोष्टींवर लोकांचा भर जातो. पण लोक हे विसरतात की पुलपीटवरून येणारं वचन करेक्शनसाठी आहे, तो पण आशीर्वादाचाच एक भाग आहे. का तुम्ही आमेन म्हणाल? हा, जर परमेश्वर परीक्षा पाठवत असेल, जर तुमच्यावर दुःख येत असेल, संकट येत असेल, तर हा पण एक आशीर्वादाचाच भाग आहे. आमेन. आणि भावा बहिणींनो, मनुष्य हा देवाच्या आशीर्वादाला समजण्यास मुकतो, त्याला कळत नाही. म्हणजे बघा, देव कधीच आपल्या लेकराला सोडत नाही. एक कॉमन उदाहरण देतो. ब्रदर जोएल निघालेले आहेत, धरून चालू पुण्याला निघालेले आहेत. हा, त्यांनी काय केलं? GPS लावला गाडीमध्ये आणि निघाले. पनवेल सोडलं, एक रॉंग टर्न घेतला. मग GPS मधून तो आवाज, मी त्याला गुगल ताई म्हणतो, आमच्या घरात गुगल ताई म्हटलं जातं, तो आवाज लेडीज आहे ना, गुगल ताई. गुगल ताई सांगते का की आता तुझं तू बघ? लक्ष द्या भाऊ बहिणींनो, तुम्हाला सांगते का तो आवाज की आता तुमचं तुम्ही बघा? ते काय सांगणार? तुमचं चुकलेलं आहे, तुम्ही हा यू टर्न घ्या आणि पुन्हा ट्रॅकवर या. हालेलुया. तसंच परमेश्वर जो आहे, हा परमेश्वर, जर तुम्ही ट्रॅक तुमचा चुकला असेल तर तुम्हाला करेक्शन देणार, तुम्हाला दंड देणार, तुमच्या परीक्षा आणणार, तुम्हाला आजार देणार, संकट आणणार. पण त्याच्या मागचा जो पर्पज आहे तो मनुष्य समजायला चुकतो. त्याला कळत नाही की परीक्षा, हा दंड आणि ह्या गोष्टी माझ्यावर का आल्यात. आमेन. आपण पुढे जाऊया. बाबा, लास्ट टाइम आपण जेव्हा एक संपवलं होतं, पुढे पॉज घेतला होता, तिथून आपण पुन्हा सुरुवात करणार आहोत. की आपण पावलं की 2 प्रकारच्या अनॉइंटिंग जे आहेत. पहिलं अनॉइंटिंग काय आहे? सिंहाचं. आणि शेवटचं आहे गरुडाचं. पुन्हा थोडीशी रिव्हिजन घेऊया. दोघांचं खाणं एकच आहे. सिंहाचं खाणं तेच आहे, रक्ताळलेलं मांस. आणि गरुड आहे तेच खातो. दोघांच्या डाएटमध्ये काही एक फरक नाही. म्हणून प्रॉफेट काय म्हणतात की पुन्हा या युगात इफिस युग यायला पाहिजे. आणि आपण बघितलं की कशा प्रकारे बिली पॉलच्या नावामध्ये पण काय रहस्य आहे. कारण या युगामध्ये बिली म्हणजे ब्रदर ब्रॅनमला तो पण नाव बिली म्हणत असत, आणि पॉल, या दोघांची सेवकाई एकत्र यावी अशी देवाची इच्छा होती.
परंतु हा सिंह जो आहे, या सिंहाला एक लिमिटेशन आहे. तो मॅक्झिमम 8-10 फुटापर्यंत झेप घेऊ शकतो, त्याच्यावरती तो जाऊ शकत नाही. पण तो हे उडणार गरुड आहे, ह्याला लिमिटेशन नाही. स्काय इज द लिमिट, आपण काय म्हणतो, एक वाक्यप्रचार आहे, स्काय इज द लिमिट. म्हणजे जर या गरुडाला लिमिटेशन नाहीये, तर या गरुडा करून आपल्याला मिळालेल्या रिव्हिलेशनला पण लिमिटेशन नाहीये. का तुम्ही आमेन म्हणाल? आज बघूया भाव बहिणींनो, काही गोष्टी आपण बघणार आहोत. आणि प्रियानो, प्रॉफेटने या गरुडाबद्दल आपल्याला तो कोट मला पुन्हा वाचावा असं वाटतो. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. प्रॉफिट इथे म्हणतात, सो वी आर लुकिंग इन द फेस ऑफ अ ग्रेट सब्जेक्ट. आपण एक महान अशा विषयाविषयी आपण बोलत आहोत. आणि ग्रेट बर्ड, अँड आय हॅव ऑलवेज लव्ड द ईगल. आणि मला नेहमी हा गरुड पक्षी फार आवडतो. दो ही हॅज कॉज मी अ लॉट ऑफ ट्रबल. जरी त्यांनी मला खूप असं माझ्यामध्ये त्रास दिलेला आहे, प्रॉब्लेम क्रिएट केलेला आहे, तरी पण हा गरुड मला खूप आवडतो. ही इज इट अप मेनी डिअर दॅट आय किल. त्यांनी माझी शिकार केलेले जे हरणं आहेत, त्यांना चोरून त्यांनी नेलेलं आहे. बट आय स्टील गॉट रिस्पेक्ट फॉर हिम. तरी पण मला त्या पक्षाबद्दल आदर आहे. ही इज अ बर्ड ऑफ प्रे. हा एक शिकारी पक्षी आहे. अँड द वर्ड ईगल मीन्स रिपर विथ द बीक. हालेलुया. आणि काय, हा जो ईगल आहे, हा गरुड आहे, याचा अर्थ असा आहे की तो चोचीने काय करतो, फाडतो. आमेन. ही रिप्स विथ हिज बीक अँड देन फीड्स. हालेलुया. हा काय करतो, फाडतो आणि आपल्या पिलांना भरवतो. आणि आपण ठिकठिकाणी पाहिलं होतं की परमेश्वर हा स्वतः एक गरुड आहे, राईट. प्रॉफिट ही उपाधी आहे, त्याला पण एक गरुड संबोधलेला आहे बायबलमध्ये. ओके. म्हणजेच इथे असं धरा की जर प्रॉफिटनी ते गरुड त्या याला मारलेलं आहे, कोणाला, त्या हरणाला, तर आपण गरुडाला आपण ते उचललेले आहेत. प्रॉफिटने एक रिव्हिलेशन दिलेलं आहे, त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि ते काय करतो, आपण कॅच करतो, घेतलेलं आहे. म्हणजेच भाऊ बहिणींनो, प्रॉफिटला इथे हे सांगायचं आहे, बघा भाऊ बहिणींनो, हे जर तुम्ही बिटवीन द लाईन्स वाचलं तर तुम्हाला आणि मला कळेल. जर तुम्ही मेसेज वरच्यावर वाचत असाल, तसं करू नका. बघूया आज आपण. तर भाऊ बहिणींनो, हे ईगल आहे, हे जेव्हा काय एखादं शिकार करते, शिकार काय करते, स्वतः पण करते, किंवा शिकार केलेलं असते ते काय करते, चोरून घेऊन जाते. ते बघतं की हे आता फ्रेश आहे, कारण त्यांना फ्रेश खायला आवडतं. रक्ताळलेलं मांस, आम्ही हे त्याचं भक्ष्य आहे. आणि भाऊ बहिणींनो, हा जो ईगल आहे, जसं परमेश्वर आहे, हा आपल्या लेकरांना या युगात प्रकट झालेलं वचनाचं प्रकटीकरण खायला देतो, राईट. आणि हेच मुख जे आहे, हे मुख, या मुखातून निघालेलं प्रत्येक वचन जे आहे, हे सैतानाला अडवण्यासाठी आपण वापरतो. म्हणजे या मुखाचा उपयोग तुम्हाला बोलण्यासाठी पण होतो आणि खाण्यासाठी पण होतो. आमेन. आणि प्रॉफिट इथे म्हणतात, प्रॉफिट इथे पुढे म्हणतात, एक मिनिट, हा, प्रॉफिट इथे पुढे म्हणतात, नाव विल टेक दॅट जस्ट फॉर अ मोमेंट. आपण हे आता बघूया काही क्षणासाठी. वन दॅट फीड्स बाय द ब्रीक. तो काय करतो, आपल्या मुखाने भरवतो. ईगल जो आहे, हा हाताने आपण भरवतो तसं नाही भरवत, तर आपल्या चोचीने आपल्या पिलांना भरवतो. बघा भाऊ बहिणींनो, मुखातून निघालेले शब्द जेव्हा आपण पकडतो, जेव्हा विश्वास ठेवतो, तेव्हा असं समजा की ईगल तुम्हाला भरवत आहे. कारण हा ईगल बघा, जेव्हा प्रॉफिट एखादं रेव्ह्युलेशन देतो, तर जे अनॉइंटिंग प्रॉफिटकडे आहे, ते जर तुमच्याकडे आणि माझ्याकडे असेल तर तुम्ही ते कॅच कराल. म्हणजे द सन ऑफ मॅन जेव्हा प्रॉफिटची डील करतो, तेव्हा ते खाणं जेव्हा आपण घेतो, तेव्हा आपण पण त्या पोझिशन मध्ये येतो, आणि म्हणून आपल्याला ते रिव्हिलेशन कळतं. कळलं, राईट. सो इन अदर वर्ड्स, ही फीड्स बाय हिज माउथ हिज यंग. त्याच्या लहान पिलांना काय करतो, तो आपल्या चोचीने भरवतो. अँड दॅट्स अ गुड थिंग. आणि एक चांगली गोष्ट आहे. टू लाईक अन गॉड अँड टू द ईगल देन. म्हणजे परमेश्वर काय तो स्वतःला ईगल असा समजतो, राईट.
बिकॉज गॉड फीड्स हिज चर्च बाय हिज वर्ड. हालेलुया. कारण परमेश्वर आपल्या मंडळीला काय करतो, त्याच्या वचनाने भरवतो. अन्न काय करतो, आपलं वचन म्हणून देतो. हिज वर्ड कम्स बाय हिज माउथ. त्याचं वचन त्याच्या मुखातून निघतं आणि हेच वचन काय करतं, सैतानाला पराभूत करतं. कारण हे वचन दस सेड द लॉर्ड आहे. आमेन. मॅन शॉल नॉट लिव्ह बाय ब्रेड अलोन. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असं लिहिलं आहे. गॉड फीड्स हिज चर्च बाय हिज माउथ. आणि परमेश्वर आपल्या मंडळीला आपल्या मुखाने भरवतो. आवर सोल्स आर सस्टेन अपॉन द वर्ड ऑफ गॉड. आपण कशावर अवलंबून आहोत, कशावर आपण जगत आहोत, परमेश्वरच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनावर आपण जगत आहोत. हाऊ ब्युटिफुल दॅट इज टू बी द ईगल. हालेलुया. म्हणजे भाव बहिणो, जर परमेश्वर ईगल आहे तर आपण कोण आहोत, इगलेट्स आहोत. आपण त्याचे पिल्ल आहोत, आपण त्याची लेकरं आहोत. आमेन. भाव बहिणो, हे जे आहे, हे वचन जे आहे, हे बघा, एक लक्ष द्या गोष्टीकडे. आता जी युग झाली, आपण पाहिलं की 7 युग झाली, बरोबर. मग 7 युगांमध्ये जसं जसं ज्यांना ज्यांना त्या युगातल्या पहिला प्रॉफिट कोण होता, संत पॉल होता. मग संत पॉल तेवढंच सांगू शकला जेवढं त्याला रिव्हील झालं. काय तुम्ही माझ्या जोडीलात? नीट लक्ष द्या गोष्टीकडे. संत पॉलला तो एवढं सांगू शकला म्हणून आपण काय दिलं, अपूर्ण आहे पण ते पूर्णतेस येणार आहे. पाहिलं, आपण वचन वाचलं होतं, राईट. ते अपूर्ण आहे. संत पॉल हे स्वतः कबूल करतो की मी प्रीच केलेलं वचन हे अर्धवट आहे, हे अपूर्ण आहे. परंतु जस जसं कलेसिया काळ पुढे झाला, राईट, नंतर कोणाला आयरेनिस आला, नंतर कोलंबो आला, नंतर मग मार्टिन आला, बरोबर, लुथर, वेस्ली आणि प्रॉफिट आले, राईट. हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आपण उघडूया. हे ऍक्च्युली मी असंच मी मेडिटेट करत होतो आणि त्यावेळेला मी मराठीत वाचलं, पण मला वाटलं की आपण इंग्लिशमध्ये वाचूया. हा बघा, आता ब्रदर हे कुठे गेलो, वरती आहे ना, हा ओके. बाबूने लक्ष द्या. 2 3 4 5 या 7 मंडळ आहेत. ओके. आता प्रकटीकरणचा 10वा अध्याय इंग्लिशमध्ये वाचा आणि जास्त वाचायचं नाहीये ब्रदर. हे बघा, पहिला शब्द फक्त वाचायचा आहे. काय लिहिलंय पहिल्या वचनात? 10वं अध्याय आणि पहिलं वचन 1 ते 7. थांब. हा, काय लिहिलेलं आहे? अँड. दुसऱ्या वचनामध्ये पहिला शब्द काय लिहिलाय? दुसरा मतलब. हा, ही. दुसऱ्या वचनामध्ये पहिला, सेकंड वर्ड की दुसरा मतलब पहिला? दुसऱ्या वचनामधला पहिला. एंड. हा, थांबा, काय लिहिलेलं आहे? अँड. तिसऱ्या वचनामधला पहिला शब्द एंड. अँड. चौथ्यामध्ये एंड. अँड. मराठीमध्ये भावाने ह्या मिसिंग आहेत, लक्ष द्या या गोष्टीकडे. पाचवा हा. एंड. पाचव्यामध्ये पण काय लिहिलेलं आहे? एंड. अँड. आणि 6व्यामध्ये एंड. बघा काय झालेलं आहे. बघा, आपण अँड कधी लिहितो? जेव्हा वाक्य अपूर्ण असेल तेव्हा आणि लिहितो. येस येस, बरोबर. म्हणजेच पहिल्या संत पौलाला जे प्रकट झालं तिथे अँड आला, म्हणजे अजून काहीतरी प्रकट व्हायचं होतं. आणि प्रत्येक याच्यामध्ये काय झालेलं आहे? अँड आलेला आहे. म्हणजे प्रत्येक युगासाठी जो आपण म्हणतो संत पौल हा प्रॉफिट होता, पण नंतर सुधारक आले, राईट. इथे अनॅनिटी कुठली होती? लायन. ओके. परंतु जसा आपले कलेसिया काळ पुढे गेला, जेव्हा जे सुधारक आले त्यांना देखील थोडं थोडं वचन काय झालं? प्रकट होऊ लागलं. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल, मराठीमध्ये नका वाचू, इंग्लिशमध्ये वाचा, बरोबर. अँड आहे की काय लिहिलं? अँड आहे. म्हणजेच अँड आहे ते काय करत सांगत दाखवत आहे? अपूर्ण आहे. परंतु जेव्हा 7 आला तेव्हा काय लिहिलेलं आहे? बट. हालेलुया, हालेलुया. काय लिहिलेलं आहे? बट. आमेन. का तुम्ही आमेन म्हणाल? म्हणजे भाव बहिणीनो, या 7व्या युगाच्या संदेशामध्ये एनर्टीमध्ये काहीतरी लपलंय, राईट. आणि हे झाल्यानंतर काय लिहिलेलं आहे? पूर्ण वाचा ते वचन 7वं.
But in the days of the voice of the seventh angel, when he shall begin to sound, the mystery of God should be finished, as he had declared to his servants the प्रॉफिट. prophets. आमेन. द मिस्ट्री सांगितले, Amen. मिस्ट्रीज नाही सांगितल्या. Hmm. म्हणजे बायबलमध्ये जेवढ्या मिस्ट्रीज आहेत Hmm. Yes, sir. त्या मिस्ट्रीचं कारण एकच आहे Yes. आणि ते आहे देवाचं नाव. Amen. प्रत्येक मिस्ट्री ह्या टॉपिकवर इथे थांबते की तिथे त्यांना नाव नाही कळत Hmm. आणि नाव मिसिंग आहे. Hmm. परंतु धन्य हो देवाचे नाव Praise the Lord. की या अंतिम काळामध्ये याचं संपूर्ण प्रकाशन, फुल रिव्हिलेशन गॉडेड हे आपल्याला प्रकट केलेलं आहे. Yes. आणि ते अशा एका संदेशातून प्रकट केलेलं आहे. जर तुम्ही एखाद्या शहाण्या खूप शिकलेल्या माणसाकडे देत तर त्याच्यामध्ये 1000 ग्रॅमॅटिकली मिस्टेक काढेल. Hmm. परंतु भाव बहिणीनो, धन्य देवाचे नाव हे फक्त त्या ईगल्सला प्रकट केलेलं आहे Praise the Lord. जे तुम्ही आणि मी आहोत. Amen. का तुम्ही आमेन म्हणाल? Amen. आमेन आमेन. ग्लोरी. आपण पुढे जाऊया. प्रॉफिट ते पुढे म्हणतात. मी थोडे हे वचन सॉरी कोट वाचणार आहे. तर प्रियानो, यू नो इट गोज टू द इनसाइड ऑफ अस. हे वचन पुढे जातं, आपल्या अंतःकरणात जातं. ओके. अँड द चर्च इज स्टार्विंग टुडे फॉर सम ऑफ दॅट वर्ड. ती खंत आहे. प्रॉफिटला त्या काळात खंत होती आणि ती आता प्रामुख्याने दिसत आहे. Yes. कारण हे वचन आज काय झालेलं आहे, मेसेज मध्ये बरीचशी वर्ष जे राहिलेले आहेत ते या मेसेजला नाकारत आहेत, Hmm. मेसेज सोडून जात आहेत. कारण हे त्यांच्यासाठी नाहीये. Hmm. म्हणून सांगितलेलं काय आहे, पहिले ते शेवटचे आणि शेवटचे ते पहिले होतील. आमेन. अँड द चर्च स्टार्विंग टुडे, दे समथिंग विल टेक इट्स प्लेस. म्हणजे ह्या सगळ्या लोकांची जागा आणखीन कोणीतरी येऊन घेईल ज्यांनी नाकारलेलं आहे. बघा भाव बहिणो, परमेश्वर कुठेच अडणार नाहीये. तो काय म्हणतो, जर तुम्ही त्याची स्तुती आराधना नाही करणार तर दगडधोंडे बोलतील, Hmm. ओरडतील. म्हणजे देव कोणावर डिपेंड नाहीये. ही गरज आपल्याला आहे, Yes. देवाला नाहीये. आमेन. हा. सो नॉट नथिंग विल टेक द प्लेस ऑफ ईगल्स. मग ह्या जे गरुड आहेत यांची जागा दुसरं कोणीच घेऊ शकणार नाही. Hmm. इवन ससाणा, Hmm. लोक म्हणतात ससाणा पण खूप असा पक्षी आहे, तो पण वेगवान आहे, उंचीवर जातो, पण तो ईगल पेक्षा सामर्थ्यवान नाहीये. Yes. आमेन. बट द रिअल फूड, ईगल्स फूड. पण काय आहे ईगल? बघा प्रियानो, कावळा जो आहे हा आपण पाहिलं की कसा प्रकारे सगळे दूषित वस्तू पण तो खातो. Hmm. तो ईगल आहे हा असा एक पक्षी आहे, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. Yes. खाईन तर त्याला एकदम फ्रेश अन्न पाहिजे. Yes. सडलेलं मांस असेल तो बघणार पण नाही. Hmm. आमेन. बट अँड वी आर ईगल्स, आणि आपण कोण आहोत, गरुड आहोत. Yes. सो वी हॅव टू हॅव ईगल्स फूड. Hmm. तर जर आपण गरुड आहोत तर आपल्याला गरुडाचं अन्नच खायला पाहिजे. नॉट सोशल गॅदरिंग. Hmm. बघा प्रॉफिट किती छान सांगतात. नॉट पॉलिटिकल स्पीचेस. Hmm. ओके. बट वी नीड सम ईगल फूड. Amen. म्हणून आपल्याला कुठल्याही मोटिवेशन स्पीचची गरज नाही. Yes. आपल्याला दस सेड द लॉर्ड वचन पाहिजे. Amen. ते वचन ए आणि आमेन आहे. Yes. ओके. फेड फ्रॉम द माउथ ऑफ जहुवा ईगल. आणि हे वचन जो महान असा गरुड आहे यहोवा, त्याच्या मुखातून निघालेलं वचन आहे. त्याच्यावर आपण काय करत आहोत, सस्टेन करत आहोत. दॅट्स वाय द ही लायकन अस अनटू ईगल्स. म्हणून तो काय करतो, आपल्याला ईगल प्रमाणेच ट्रीट करतो. आमेन. सो वी नो दॅट सिन इज अनबिलीफ. आपल्याला माहिती आहे की पाप काय, अविश्वास. सो नो मॅटर हाऊ होली वी लिव्ह, काही असू दे की आपण किती चांगलं पवित्र जीवन जगूया, व्हॉट ऑल वी डू इफ वी स्टील डिसबिलीव्ह वी आर सिनर्स. प्रॉफिट एक गोष्ट बघा, जर तुम्ही हे अन्न खाणार नाही तर दॅट विल बी अ सिन. Hmm. जर तुम्ही हा मेसेज मधला मानना खाणार नाही, तुम्ही म्हणाल हे फार जड आहे, एवढं कोण घेईल, एवढं करेक्शन कोण करेल, मला नाही पडणार. दॅट इज अ अनबिलीफ अँड दॅट इज अ सिन. तुम्ही आमेन म्हणाल. Amen. वी दॅट बिलीव्ह नॉट इट्स कंडेम्ड ऑलरेडी. जो विश्वास ठेवत नाही तो ऑलरेडी काय झालेला आहे, दोषी आहे.
So we know that we must believe every word that proceeded out of the mouth of God. म्हणजेच आपल्याला हे माहिती आहे, आपल्याला आपण विश्वास ठेवतो की परमेश्वराच्या मुखातून प्रत्येक निघणारा शब्द हा काय आहे, याच्यावर मी विश्वास ठेवतो. ओके, अँड दॅट शुड बी आवर डेली ब्रेड. आणि ही आपलं काय रोजची भाकर आहे. ओके, सो आवर बॉडीज नीड फूड अँड ड्रिंक ईच डे. आपल्या शरीराला काय पाहिजे, रोज अन्न आणि पाणी हवंय टू सर्वाइव्ह, आपल्याला जिवंत राहण्यासाठी. और फिजिकल बॉडी, हे आपलं शारीरिक जे देह आहे त्याच्यासाठी. जर शारीरिक असेल तर आत्मिक देखील आहे. इफ यू डोंट टेक फूड ईच डे अँड ड्रिंक देन आवर बॉडी वीकन्स. जर आपण अन्न खाल्लं नाही, जर पाणी प्यालो नाही, तर आपलं शरीर काय होईल, हळूहळू कमजोर होईल. ओके, देर इज समथिंग इन अस दॅट वी मस्ट हॅव फूड. मग आपल्या आतमध्ये काहीतरी आहे की ज्याला देखील अन्न हवं असतं. आमेन. आणि ते आहे काय, आपला सोल. सो वी हॅव गॉट टू हॅव फूड ईच डे टू स्ट्रेंथन युअर मॉर्टल बिंग. जर या शरीरासाठी तुम्हाला ताकद हवी असेल तर तुम्हाला रोज खावं लागेल. सो यू कॅन लिव्ह ओव्हर बट यू आर वीकर. जर तुम्हाला अन्न मिळालं नाही तर तुम्ही काय, हळूहळू अशक्त व्हाल. अँड द सेकंड डे यू आर स्टील वीकर. आणि एक दिवस अन्न नाही खाल्लं तरी दुसऱ्या दिवशी माणसाला कमजोरी येते. हा, अँड द थर्ड डे यू आर गेटिंग ट्रिमेंडस वीक. आणि तिसरा दिवस उजाडल्यानंतर तुम्हाला खूप असा अशक्तपणा येतो. असं तर डॉक्टरकडे जाऊ, सलाईन लावू की काय, एवढं अशक्तपणे. कारण माणूस भाऊ बहिणींना काय कमजोर आहे. ओके, सो दॅट द रिझन गॉड लायकन हिम टू हिज चर्च. यू आर अ कॅन्डल दॅट सेट ऑन अ हिल. आपण काय बघायचं, तुम जगत के ज्योती हो. काय, ते डोंगरावर वसलेलं नगर आहे, ते दिसल्यापासून राहत नाही. जो दिवा आहे तो दिवठणीवर ठेवला जातो. आपण खाली ठेवतो का, नाही ठेवत. दिवठेवण का, लोकांना प्रकाश मिळावा. आपण काय आहोत, ज्याचे दिवे आहोत. सो विथ हाय अम्बिशन, हालेलुया, हाय अँटिसिपेशन, वी आर एक्सपेक्टिंग ग्रेट थिंग्स. हालेलुया. मग त्याची मंडळी, त्याची वधू, त्याची पत्नी, जर त्याची निवडलेली लोक आहेत, त्यांच्या अपेक्षा नेहमी उंच असायला पाहिजेत. म्हणजे जर तुम्ही येताना ही अपेक्षा ठेवून आला असाल की आज काहीतरी मला चांगलं मिळालं पाहिजे, तर हे देवाच्या दृष्टीने चांगलं आहे. ओके, सो वेल आय एम पेंटेकॉस्टल दॅट सेटल्स इट, दॅट डोंट फॉर मी, आय एम एक्सपेक्टिंग ग्रेटर थिंग्स. आज पेंटेकॉस्टल मध्ये तुम्ही जाऊन बघा, एक ट्राय करून बघा, बघा कशा प्रकारे तिथे सर्व्हिस होते. असं वाटतं कधी पाय काढू. कारण भाऊ बहिणींनो, तुम्हाला जी सवय लागलेली आहे, तुम्हाला ह्या अन्नाची सवय लागलेली आहे. कारण या अन्नामध्ये फक्त मांस नाहीये, रक्त देखील आहे. आणि रक्त काय दाखवतोय, जीवनाला दाखवतोय. म्हणून प्रॉफिट नेहमी सांगतात की तुम्ही हा मेसेज जो आहे, हा मेसेज इंटेलेक्च्युअली घेऊ नका, त्याच्यातला आत्मा देखील घ्या, तर तुम्ही स्पिरिच्युअली वाढाल. ओके, सो आय एम एक्सपेक्टिंग ग्रेटर थिंग्स. कोण सांगत आहे, प्रॉफिट सांगत आहे. आमेन. मी काय करताय, माझी अपेक्षा खूप जास्त आहे. आय एम बॅप्टिस्ट, आय एम मेथोडिस्ट, आय एम वननेस, टूनेस, थ्रीनेस, और व्हॉट एव्हर यू आर, दॅट डोंट सॅटिस्फाय मी. हालेलुया. जर तुम्ही ब्राईडचा भाग असाल, जर वधूचा पोर्शन असाल, तर तुम्हाला हे अन्न आवडेल. जर तुम्हाला हे अन्न आवडत असेल तर समजायचं तुम्ही काय आहोत, त्या वधूचा भाग आहोत. आमेन. सो आय गॉट अ एम्बिशन टू मूव्ह ऑन टिल आय मीट हिम. हालेलुया. माझं अशी महत्वाकांक्षा, एम्बिशनला महत्वाकांक्षा बोलतात, राईट. हा, की मी असा काय करावा, वरती वरती जावा. अप 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 5 वेळा प्रॉफिट सांगतात. का भाऊ बहिणीनो, प्रॉफिट इथे सांगत आहेत की मला उंच 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 जायचं आहे. काहीतरी आहे. आमेन. काहीतरी आहे ते बघा. जेव्हा ईगल जेव्हा उंच जातो, हा, जेव्हा ईगल, आपण मागे हा एक डायग्राम काढला होता. ओके, आणि इथे असं आपण हे करूया. हा पण उंचच आहे, हा स्पॉट त्या पर्वताचा, बरोबर.
मग इगल तुम्हाला इथे मिळणारच नाही, इथे पण नाही मिळणार. हा पण जरा उंच भाग आहे, पण इथे पण नाही मिळणार. हा फक्त इथेच तुम्हाला मिळणार, या स्पॉटला मिळणार. कारण जेव्हा तो उंच जातो तेव्हा त्याला त्याचं भक्ष्य दिसायला लागतं. म्हणजे त्याला भक्ष्य शोधण्यासाठी या स्पॉटला जायला पाहिजे. म्हणजे या स्पॉटला तो गेला नाही तर त्याला त्याचं भक्ष्य मिळणार नाही. मग जर तुम्ही इगल असाल तर तुम्हाला वरच्या अय्यामामध्ये जावं लागेल, तर तुम्हाला आणि मला आपलं खाणं मिळेल. आपले आशीर्वाद दिसायला लागतील. काय? आपले आशीर्वाद आपल्याला दिसायला लागतील की ह्या उंच अय्यामामध्ये मला आता दिसायला लागलंय. कारण जसं इगल उंच जातो तेव्हा त्याला अधिकाधिक स्पष्ट दिसायला लागतं. आमेन. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. हा, ओके. हा, सो आय रिसीव्ड द होली गोस्ट दॅट सेटल्स इट. ओके, सॉरी, मला इथे थोडंसं आणखी थोडं बोलायचं असं वाटतं. बघा, हे हा आवाज जो आहे, ही ललकार जी आहे, तुम्हाला इगलचा आवाज ऐकला असेल की कशा प्रकारे तो आवाज इतका पॉवरफुल असतो. क्विक 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 जो आवाज आहे, तो आवाज इतका करतो की कोणालाही कळेल की इगल आजूबाजूला आहे. इतका त्याच्या आवाजामध्ये तो सामर्थ्य आहे. मग ह्या आवाजामध्ये काहीतरी लपलेलं आहे. म्हणून प्रॉफिटनी जेव्हा मेसेज सुरुवात केला तेव्हा तो म्हणतो, वी हॅव गॉट अ न्यू गॅजेट दॅट इज टेप. म्हणजे तो आवाज अशा प्रकारे टेप केलेला गेलेला आहे की तो आवाज तुम्ही कधीही कुठेही आणि कसाही ऐकू शकता. रात्री 2ला वाटलं तुम्हाला आवाज ऐकावासा, नेट चालू करा, वायफाय चालू करा, आवाज ऐका. म्हणजे ह्या आवाजामध्ये इतकं सामर्थ्य आहे की ह्या आवाजामधून आपल्याला काय करतं, इगल फूड खायला मिळतं. आमेन. आणि भाव बहिणीनो, जेव्हा ती ममा इगल आली, नीट लक्ष द्या, जेव्हा ती ममा इगल आली, ते पिल्लू इथे काय होतं, खाली होतं जमिनीवर. ओके, खाली पिल्लू होतं. आणि ममा इगल जेव्हा आली, त्या ममा इगलने काय केलेलं आहे, इथे काय केलेलं आहे, हाक दिलेले आहे, त्या पिल्लाला प्रीच केलेलं आहे. आणि लक्ष द्या, ही मम्मा इगल खाली नाही आली त्याला न्यायला. त्याने काय सांगितलं, तू ये माझ्याकडे, कारण तुला 2 पंख दिलेले आहेत, एक जुना करार आणि नवीन करार. त्याच्या सामर्थ्याने तू उठ आणि माझ्याकडे ये. आमेन. भाव बहिणीनो, या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण मम्मा इगल ह्या इगलला घेऊन काय करते, तिची जे कुठे आहे वरती जायची आहे. आणि तिला, त्या मम्मा इगलला, त्या इगलेटला काहीतरी शिकवायचं आहे. आणि भाव बहिणीनो, म्हणून संत पॉल जेव्हा त्याला प्रकटीकरण मिळालं, त्या प्रकटीकरणाने तो फुगला नाही. तो काय बोलतो, मी माझ्या अशक्तपणाची प्रौढी जास्त मिरवेल. मी रोज रोज मरतो, मी रोज रोज काय करतो, माझ्या हातून पापच घडतं. तो स्वतःला काय करतो, खाली करत आहे. आणि त्याला माहिती आहे, जेव्हा मी स्वतःला नम्र करतो, मी जेव्हा स्वतःला रिक्त करतो, तेव्हा परमेश्वर मला काय करतो, अधिकाधिक रिव्हेलेशन देतो. आमेन. म्हणून प्रॉफिट म्हणतात, द वे अप इज वे डाऊन. तर तुम्हाला वरती जायचं तर तुम्हाला नम्र होणं आहे. आमेन. आणि भाव बहिणीनो, याच प्रकारे संत पौलाला देखील काय केलं, वरच्या यामामध्ये घेऊन गेला परमेश्वर. आणि त्याच अनॉइंटिंगनी, या इगल अनॉइंटिंगनी आपले प्रॉफिट याला देखील 6व्या आयामामध्ये घेऊन गेला. आमेन. कारण ह्या गोष्टीचा त्यांनी कधीच गर्व केला नाही. तो म्हणतो, कालच एक कोट वाजला, तो म्हणतो, मी मिनिस्ट्री सोडली का, कारण लोक मला ख्रिस्त म्हणू लागले. नीट लक्ष द्या, पण मी तुमचा भाऊ आहे, आय एम युअर ब्रदर. म्हणून भाऊ बहिणीनो, लक्ष द्या गोष्टीकडे. हा प्रॉफिट नेहमी स्वतःला नम्र करत राहिला की मी ख्रिस्त नाहीये. मला लोकांनी जेव्हा ख्रिस्त समजायला लागलं, मी मिनिस्ट्री सोडायला तयार झालो. राईट. आणि भाऊ बहिणीनो, जेव्हा येशू ख्रिस्त येणार आहे, हा येशू ख्रिस्त देखील वरतून येणार आहे. तो खाली जमिनीवर येणार नाही, तर त्याच्या वधूला तो पुकार देणार आहे, ललकार देणार आहे. आणि भाऊ बहिणीनो, आपल्याला काय करायचं आहे, उंच जायचं आहे, उंच यामामध्ये. जर तुम्हाला याची सवय नसेल तर सवय करा, प्रॉफिटच्या आवाजाची सवय करा. न जाणो, समजा रॅप्चरच्या वेळेला समजा येशू ख्रिस्ताने प्रॉफिटच्या आवाजाचा उपयोग केला, मग तुम्हाला आणि आम्हाला कळणार नाही. म्हणून या आवाजाची सवय करा भावा बहिणीनो, कारण या आवाजामध्ये सामर्थ्य आहे. आमेन. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. प्रियानो, ओके. प्रॉफिट ते पुढे म्हणतात,
सो आय रिसिव्ड होली गोस्ट, दॅट सेटल्स इट. मला पवित्र आत्मा मिळाला, बस झालं. नो, आय डिडंट विथ मी, इट डिडंट विथ मी, आय एम जस्ट स्टील टेकिंग इट अँड मूव्हिंग हायर अँड हायर. हालेलुया. म्हणजे पवित्र आत्मा मिळाला याच्यावर तुम्ही स्वतःला प्रौढी मिरवू नका. तुमच्यामध्ये ती भूक अजूनही असायला पाहिजे. आमेन. कारण तुमचं एक्सपेक्टेशन जे आहे, तुमची अपेक्षा आहे ती काय झाली, हवे नेहमी उंच असायला पाहिजे. कारण आपल्याला नेहमी बघा, हा ईगल जो आहे, हा गरुड आहे, नेहमी वरती राहतो. तुम्हाला दिसतो का आजूबाजूला कुठे गावामध्ये? कारण तो अशा ठिकाणी राहतो, अशा दुर्गम ठिकाणी राहतो जिथे त्याचं शत्रू पोचू शकत नाही. आमेन. ओके. सो जस्ट मुव्हिंग ऑन हाय लेवल, हाय अँबिशन, हाय एक्सपेक्टेशन. हालेलुया. आपली अपेक्षा नेहमी जास्त असायला पाहिजे. आपलं महत्वाकांक्षा मोठी असायला पाहिजे. कारण परमेश्वर आपल्याकडून तेच अपेक्षित हो. आमेन. सो when I hear of a church that hasn't got any ambition to grow, there is something wrong with that church. जर अशा मंडळीमध्ये जर तुम्हाला अपेक्षा कमी असतील, बघा तुम्हाला एक गाईड दिलेलं असतं. ओके. मग तुमचा अभ्यास त्या लेवलला असायला पाहिजे. ज्याने गाईड लिहिलंय त्या शिक्षकाची अपेक्षा काय असते की तुम्ही त्या लेवलवर यायला पाहिजे. तर तुम्ही परीक्षेमध्ये काय कराल, टॉप कराल, तुम्ही क्रॅक कराल. कळलं ना? त्याच्यामुळे हा मेसेज जो आहे, ह्या मेसेजच्या लेवलला तुम्हाला जायला पाहिजे. आणि हा मेसेज काय आहे, सुपरनॅचरल आहे. हा काय उच्च आयामामधला आहे. त्याच्यामुळे तुमची आणि आमची माझी झेप कसायला पाहिजे, उंच असायला पाहिजे. आमेन. ओके. So, but the church of a living God can't sit still. Its ambition is always to be higher. मग ह्या मंडळीला, जी परमेश्वराची निवडलेली मंडळी आहे, तिची वधू आहे, तिला असं शांत बसून चालणार नाही. तिचं अपेक्षा, तिचं महत्वाकांक्षा नेहमी वरच्या असायला पाहिजे. आमेन. द ईगल ही बिल्ड्स हिज नेस्ट हाय इन द रॉक. त्याचं घरटं कुठे असतं, वरतीच असतं नेहमी. इथे तुम्हाला कुठेच दिसणार नाही. हा, द चर्च ऑफ जीसस क्राइस्ट इज द चर्च दॅट सेट ऑन द हिल दॅट गिव्स लाईट. हालेलुया. आणि येशू ख्रिस्ताची मंडळी कुठे असायला पाहिजे, या स्पॉटलाच असायला पाहिजे. कारण हा काय आहे, इथून प्रकाश येणार. डोंगरावर वसलेलं नगर हा लाईट आहे भावा बहिणींनो. हा काय आहे, लाईट. तुम्हाला माहिती असेल समुद्रामध्ये लाईट हाऊस असतं नाही का, काय करतं, हे सगळ्यांना उजेड देतं, फिरत असतं. आणि त्यापासून सगळे जे चोर भामटे आहेत ते घाबरतात. कारण कस्टम लोक काय करतात, कॅच करतात. भाऊ बहिणी लक्षात घ्या. म्हणून आपल्याला हे बनायचं आहे जेणेकरून सैतानाला वाव मिळणार नाही. सैतान आपल्यापासून नेहमी चारात लांब, अरे याच्या वाट्याला न गेलेलं बरं, कारण याच्याकडे प्रकाश आहे. आमेन. प्रॉफिट इथे पुढे म्हणतात, ओके, सो इट्स हाय, इट्स गॉट हाय अँबिशन. प्रॉफिट मधून म्हणून सांगतात की तुमची महत्वाकांक्षा नेहमी उंच असायला पाहिजे. इट्स ऑट टू हॅव हाय अँड एक्सपेक्टेशन, रादर इट शुड हॅव हाय एक्सपेक्टेशन बिकॉज वी आर बीन एक्सपेक्टिंग गॉड टू डू समथिंग. कारण जेव्हा तुम्ही वरच्या आयामामध्ये राहण्याचा प्रयत्न करता तेव्हा परमेश्वर तुमच्याशी डील करतो. आमेन. बघा, हा जो ईगल आहे, हा जेव्हा वरच्या आयामामध्ये असतो तेव्हा त्याला त्याचं फूड मिळतं. तो खाली जमिनीवर फिरायला लागला ना, त्याला त्याचं भक्ष्य मिळणार नाही. राईट. आमेन. आपण पुढे जाऊया. ओके, कुठे होतो आपण? ओके. आणि भाव बहिणीनो, आता आपण आता काही गोष्टी पुढे बघणार आहोत. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. आमेन. भाव बहिणीनो, या गोष्टी तुम्हाला आणि मला समजून घ्यायच्या आहेत की आपलं स्थान काय आहे, आपली पोझिशन काय आहे. तर
तुम्हाला आणि मला आपली पोझिशन कळली तर आपल्याला आपले अधिकार पण कळतील. आपल्यामध्ये काय सामर्थ्य आहे, आपल्यामध्ये काय पॉवर आहे, आपले काय अख्त्यार म्हणतात ना, आपल्या अख्त्यारीमध्ये किती आपल्याला राईट्स दिलेले आहेत ते तुम्हाला आणि मला कळणार आहे. आमेन. प्रॉफेट इथे आता एक गोष्ट सांगत आहे. ओके, मी ते एक ड्रॉ करतो. ओके, 1 2 3 4 5 6 7. भाव बहिणींनो, हा संदेष्टा जो आहे, ह्या संदेष्टाने हा जो मेसेज आहे, हा मेसेज त्याच्या बुद्धिमत्तेने, त्याच्या शिक्षणाने हा प्रचार केलेला नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, या संदेशाकडे लक्ष द्या. आपण आता बघूया. प्रॉफिट इथे एक म्हणतात, आता हे तुम्हाला 7 पिग्स दिसतात, 2 3 4 5 6 7. ओके, तर प्रॉफिट इथे काही गोष्ट सांगत आहेत. ओके, हा प्रॉफिट त्या पीक विषयी सांगत आहेत. एक मिनिट, मला तो quote नंतर मला तो सापडलेला आहे. हा, सो remember these 7 pigs up there, they could tell you there is not another pig beyond that. म्हणजे ह्या 7 जे पिक्स आहेत, पर्वत रांगा आहेत, या हा याच्यानंतर 8वा नाहीये. प्रॉफिटने वॉर्न केल्या. जर तुम्ही म्हणत असाल आपल्याला बरेचसे भाऊ बहिणी अजून 8वा आलाय, यायचा आहे, मीच प्रॉफिट आहे, आहेत की नाही, असे बरेचसे आपल्याला मिळतील, युट्यूबवर तर भरपूर मिळतील. ओके, देर इज नॉट अनदर पीक बियॉन्ड दॅट. हा, लक्षात ठेवा. ओके ओके, आपण आता आणखीन एक कोट. ओके, कुठे गेला मला तो कोट सापडू द्या. हा, ओके, हा. सो प्रॉफिट म्हणतात, सो अँड देर वॉज 3 आउटस्टँडिंग पिक्स. दोज 3 पिक्स आर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड पूल. हा, लक्ष द्या. ओके, द फर्स्ट 2 स्मॉल पिक्स, फर्स्ट 2 स्मॉल पिक्स, the first and second small pigs. And then a large pig. Okay, and then another small pig, and then a larger pig, म्हणजे याच्यापेक्षा उंच थोडंसं, म्हणजे इकडे जरा या एवढा. हा, म्हणजे हा एक मोठा झाला, हा दुसरा, हा. ओके, and then a small pig and then a small pig, हा 6वा झाला. बरोबर, हालेलुया. and then a larger pig, the great large long snow capped mountain. हालेलुया. हा काय आहे? हालेलुया. स्नो पॅक, स्नो. भाऊ म्हणून प्रॉफिट जो बोलतो तो असंच बोलत नाहीये. हा प्रॉफिट बोलतो, हा असा पण बोलू शकला असता की मोठा सगळ्यात उंच कळस किंवा पीक, पण तो काय म्हणतो, इट्स अ स्नो कॅप माउंटन. म्हणजे तुम्ही जेव्हा उंच जाल, म्हणजे आपण बघितलं की एव्हरेस्ट जे पीक आहे, कधी तुम्हाला त्याचं आतमध्ये खडक दिसतात? ऑलवेज कॅप विथ काय, व्हाईट, ऑलवेज कॅप विथ स्नो. 12 महिने तुम्ही बघा, तुम्हाला ते व्हाईटच दिसेल. तुमची पात किती लाखेसारखी लाल असते, तर ती बर्फान पांढरी शुभ्रमी करेल. हालेलुया. इथे भाव बहिणींनो काहीतरी लपलेलं आहे. अँड आय सेड, लॉर्ड, आय डू नॉट अंडरस्टँड व्हॉट दॅट मीन्स. हालेलुया. म्हणून भाव बहिणींनो प्रॉफिट सांगतात की दोज 3 पिग्स आर फर्स्ट पूल, सेकंड पूल अँड थर्ड पूल. हालेलुया. आणि भाव बहिणींनो, जर ईगल जर आलं तर याच्यावर बसेल? नाही. याच्यावर बसेल? बिलकुल नाही. कुठे बसेल तो? इथेच बसेल. हालेलुया. या थर्ड पूलचं काय आहे? मिस्ट्री. आमेन. का तुम्ही आनंदित आहात? आमेन.
So then that's what many times that we do in a spiritual realm. You see, each day we have got to commune with Christ. प्रत्येक दिवशी आपण काय करायला पाहिजे? देवाशी काय करायला पाहिजे? सुसंवाद करायला पाहिजे. वी हॅव गॉट टू टॉक टू हिम ईच डे. प्रत्येक दिवशी, कधीतरी नाही, प्रत्येक दिवशी. वी हॅव गॉट टू सेटल इट विथ हिम ईच डे. म्हणून संत पॉल म्हणतो, मी रोज रोज मरतो, कारण तो रोज काहीतरी चूक करतो आणि त्याच्याकडे रिझन आहे की देवाकडे यायचं. बघा, ह्या मिस्ट्रीज आहेत भावा बहिणीनो. जर तुम्ही चुकत असाल तर हे रिझन तुम्ही देवाकडे घेऊन जा आणि रिपेंट करून पुन्हा काय करा? रिस्टोर व्हा. म्हणून संत पॉल म्हणतो की मी रोज रोज मरतो. तो असं का म्हणत आहे? एक संदेष्टा, ज्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे. का त्याला पवित्र आत्मा नव्हता? होता. पण तरी पण तो म्हणतो, त्याची टेस्टमनी देतो की मी रोज रोज मरतो. आमेन. सो पॉल सेड आय डाय ईच डे. मी रोज रोज मरतो. सी, ईच डे आय डाय, yet I live. Hallelujah. Not me, but Christ lives in me. Hallelujah. ख्रिस्त माझ्यामधून जगतो. का? कारण तो ही रिझन घेऊन देवाकडे जातो पश्चातापी अंतःकरणाने आणि देवाकडे काय करतो? व्याकुळतेने येतो. आमेन. सो इफ युअर फिजिकल बॉडी नीड्स फूड ईच डे अँड ड्रिंक ईच डे, जर तुमच्या या शरीराला रोज अन्न लागत असेल आणि जर पाणी लागत असेल, टू सर्वाइव्ह युअर स्पिरिच्युअल बॉडी नीड्स स्पिरिच्युअल फूड अँड कम्युनियन विथ द लॉर्ड ईच डे टू सर्वाइव्ह. तसंच तुमच्या आत्म्याला, तुमच्या सोलला देखील एक काय आत्मिक अन्नाची गरज आहे देवाकडून. राईट. सो येस, जीसस सेड मॅन शॉल नॉट लिव्ह बाय ब्रेड अलोन बट बाय एव्हरी वर्ड दॅट प्रोसिडेड आउट ऑफ द माउथ ऑफ गॉड. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, असं लिहिलं आहे. सो ईच डे वी हॅव गॉट टू स्टडी द बायबल. हालेलुया. भावा बहिणींनो, इथे आपण पॉज घेऊया. बघा, रोज आपण बायबल वाचतो, राईट. पण प्रॉफिट सांगत आहेत बायबल वाचणं वेगळं आणि मेडिटेट करणं वेगळं. असं गरजेचं नाही की तुम्ही 2-3 अध्याय वाचायला पाहिजे. जायचं आहे आता 8:15ची गाडी आहे, घरी 8 वाजले, काय करू? पटकन वाचलं का आणि निघालो. यू हॅव टू मेडिटेट, यू हॅव टू स्टडी द बायबल. म्हणजेच कधीतरी असं होतं बघा, आपण बायबल वाचतो, एक रुटीन प्रमाणे बायबल वाचतो, परंतु प्रॉफिट ते नाही सांगत आहे. प्रॉफिट काय म्हणतात की इथे तुम्हाला इथे जायचं असेल ना, तर तुम्हाला मेडिटेट करायला पाहिजे की प्रभू, हे वचन मी वाचलेले आहेत, पण याच्यासाठी माझं अन्न कुठे आहे? याच्यामध्ये आशीर्वाद माझे कुठे लपलेले आहेत ते मला तू दाखव. हे वचन रोज मी वाचतो, परंतु भाव बहिणींनो काय आहे? ही मेसेज मी वाचलेला आहे, पण या मेसेजच्या मध्ये लाईन मध्ये काय लिहिलेलं आहे? हा प्रॉफिटनी स्वल्पविराम का दिलेला आहे? हे डॉट 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 काय आहे? याच्यात माझा आशीर्वाद लपला नसेल तर? जर तुम्हाला त्याचं करेक्ट रिव्हिलेशन मिळालं तर तो तुमच्यासाठी काय आहे? ब्लेसिंग आहे. ते तुमच्यासाठी तुमचं खाद्य आहे त्या दिवसासाठी. तुम्हाला कळत आहे ना मी काय म्हणतोय? हे भाव बहिणींनो, हे काय आहे? हे ब्लेसिंग आहे. आणि भाव बहिणींनो, त्याच्यामध्येच हा काय झालेला आहे? आशीर्वाद लपलेला आहे. म्हणून आपलं स्थान कुठे असायला पाहिजे? सुळक्यावर. ते काय आहे? खडक म्हटलेला ख्रिस्त आहे. तो ख्रिस्त आहे आणि तिथे काय झालेलं आहे? प्रकटीकरण लपलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आणि आपल्याला तुमचे आणि माझे आशीर्वाद दिसू लागतात. आमेन. कारण भाव बहिणींनो, त्याच्यामध्ये प्रकटीकरण आहे. परंतु कधी कधी आपण फिजिकली ते वचन वाचल्यामुळे आपण ते मिस करतो. आणि कधीतरी असं होतं की याच्यात काहीतरी आहे, ही वचन आज माझ्याशी बोलत आहे, याच्यातून मला माझे आशीर्वाद दिसत आहे. आमेन. म्हणून हा प्रत्येकाला हा अनुभव यायला पाहिजे. प्रॉफिट तेच म्हणतात, प्रॉफिट याच विषयी एम्फसाइज करत आहेत की आपल्याला, तुम्हाला आणि मला याचं करेक्ट रिव्हिलेशन मिळायला पाहिजे. आमेन. आणि प्रियानो, ओके, आपण पुढे जाऊया. सो प्रॉफिट
कोट मी पूर्ण करतो आधी. ओके. सो सम पीपल डोंट स्टडी इट ॲट ऑल. काही लोक कधीच मेडिटेशन स्टडी करत नाही, फक्त एक रिच्युअल, एक आपली एक परिपाठाप्रमाणे बायबल वाचतो, चल आमेन, बॅग घेते आणि निघाला. योग काय म्हणतो, मी जाईन, प्रार्थना करीन, त्याच्या दारावर मी ठोकेल, आधी मी शोधेल कुठे आहे तो, मी त्याच्यावर जाईल, दार ठोकेल, आणि जोपर्यंत तो उघडून मला उत्तर देत नाही तोपर्यंत मी वाट बघेन. आपण वाट बघतो का? गाडी मिस होईल ना, आपल्याला उत्तरी लागली, लगेच बॅग घेते आणि निघालो म्हणून. काय असतं याच्यामुळे तुम्हाला आणि मला आपले आशीर्वाद दिसत नाही. प्रॉफिट इथे आणखीन एक कडक म्हणतात, मी पहिला आमीन म्हणेन. सो अ रिअल बिलिव्हर दॅट्स रिअली स्पिरिच्युअली बिल्ट अप, जो एक खरा जो आहे विश्वासी, सॉरी त्याच्या आधी एक लाईन मिस झाली. सम पीपल डोंट स्टडी इट ॲट ऑल, सम पिक्स इट अप एव्हरी 2 or 3 times अ इयर. वर्षातून 2 ते 3 वेळा मेडिटेशन केलंय. काय 2 ते 3 वेळा फक्त बायबलचं मेडिटेशन केलंय, बाकी तेवढा वाचलं, बॅग घेतली आणि निघाला. बघा, हे आपल्याला रोज करायचं आहे. जर रोज केलं तर तुम्हाला आणि मला त्या 2 लाईन मधले आशीर्वाद घेता येतील. आमेन. सो प्रॉफिट सेज the real believer that's really spiritually built up, he reads his Bible every day and talks to the Lord. That's right. म्हणजे जर तुमच्याशी वचन बोलायला तयार झालंय तर तुमची पण ड्युटी बनते, बोलायला पाहिजे. बघा, हा संवाद जो आहे ना, हा कधीच एका याच्याने होत नाही. एक साधं उदाहरण, तेव्हा ते कम्युनिकेशन नाही समजत. समजा फोन केला, जॉयने त्याच्या मित्राला फोन केला, हा एकटाच बोलतोय, तो तिथून काहीच बोलत नाही. पण जेव्हा तो बोलतो तेव्हा तो संवाद कंप्लीट होतो. इथे काय असतं, जेव्हा बोलायला लागतं वचन तेव्हाच आपण पळ काढतो. यू गॉट माय पॉइंट. बघा, ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, पण ह्या गोष्टीवर जर आपण थोडस एक्झरसाइज केली तर प्रत्येकाला हा अनुभव येईल. आमेन. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. प्रॉफिट पुढे म्हणतात, ओके, सो मॅन शॅल नॉट गिव्ह, हा तेच प्रॉफिट पुढे सांगत आहेत. ओके, हो. सो मग प्रियानो, वेट झाला, हा अजून आहे, ठीक आहे. मग हाऊ मॅन इन डेज पास्ट अँड इवन इन धिस डे, हाऊ दे मिसजज थिंग्स बाय नॉट टेकिंग इट फ्रॉम द वर्ड ऑफ गॉड. बघा, आता हे वचन जे, हा संदेश जो आहे, हा संदेश प्रॉफिटने प्रीच केलाय. ओके, लोकांना वाटलं की हा संदेश संपला. बघा, लोकांना वाटतं देव थांबला. देव या 7 कलेसिया युगांमधून चालत आहे, आणि ज्यांना वाटतं ना हे आहे 7वं युग संपलं, ते तिथेच राहणार. पण ज्यांना कळलं की ब्राईट युग चालू झालेलं आहे, म्हणजे परमेश्वर अजूनही चालत आहे. म्हणजेच भाव बहिणीनो, या मेसेजमध्ये पण काही गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत, त्या येणाऱ्या काळात होणार आहे. मग त्याचं करेक्ट रिव्हिलेशन त्याच्या ब्राईडच मिळणार. जर तुम्ही म्हणत असाल ना की हा इथे संपला मेसेज, नाही. मग प्रॉफिट काय म्हणतात की जर तुम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे, चांगला आहे, काय वाईट नाहीये, पण तरी पण तुमचं अपेक्षा, तुमची महत्वाकांक्षा अधिकाधिक वरती जायला पाहिजे. फक्त तिथेच थांबून फायदा नाही, कारण येशू ख्रिस्त वरतून येणार आहे, खालून येणार नाहीये. मग तुमची झेप जी आहे, गरुडाची झेप नेहमी उंच असायला पाहिजे. आमेन. यू गॉट माय पॉइंट. हा, तर भाव बहिणीनो, प्रॉफिट इथे म्हणतात, इथे प्रॉफिटने इंग्लंड आणि इंडियाचं उदाहरण दिलेलं आहे. प्रॉफिट म्हणतात की इंग्लंड इंडियावर राज्य का करू शकलं नाही, कारण त्यांनी बायबलचं रिव्हिलेशन घेतलं नाही. तुमच्या लक्षात आलं?
बायबल बरोबर चालले असे ना तर कदाचित इंग्रजांनी आणखीन काही वर्ष भारतावर राज्य केलं असतं. ओके, हां. सो मॅनकाइंड टू नाईट हू डू नॉट व्हॅल्यू देअर लाईफ डे बाय डे टू रीड द बायबल. म्हणजे मनुष्याला आपले प्राणाची किंमत कळत नाही. प्रॉफिट काय म्हणतात की एक सोलची किंमत 10,000 जगा एवढी आहे, राईट. तर भाव बहिणीनो, लोकांना याची व्हॅल्यू कळत नाही, आपल्या जीवनाची व्हॅल्यू कळत नाही. आमेन. ओके, बट सी हां, अँड सी व्हॉट गॉड हॅज लेड इन हिज वर्ड फॉर एव्हरी मॅन. म्हणजे प्रॉफिट हे सांगत आहे की तुम्हाला वचनामध्ये तुमचं स्थान मिळालं पाहिजे. बघ, प्रत्येक वचन जे आहे देव बोलला आणि ते हवेमध्ये राहिलं असं नाही झालं, ते प्रकट झालं. प्रत्येक जो देवा बोला की प्रकाश हो, आपल्याला ठाऊक नाही कधी झाला, पण प्रकाश झाला. आज आपण प्रकाश बघत आहोत, याचा अर्थ देव जो बोलला त्याचं मॅनिफेस्टेशन आहे. म्हणजे जर आपण त्याच्या विचारांमध्ये होतो तर ते प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. अँड सी व्हॉट गॉड हॅव, ओके, हां, अँड युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स गॉड अँड टुवर्ड्स हिज वर्ड. तुमचा दृष्टिकोन कसा आहे वचना बाबतीत, देवाच्या प्रती तुमचा दृष्टिकोन काय हे मॅटर करतो. आमेन. ओके, आणि आपण तर प्रियानो आता ह्याच्यावर मी तुम्हाला थोडंसं एक 5-10 मिनिट आपण बोलूया आणि संपूया. बघा, हा जो सुळका आहे ना, हा सुळका ह्याच्यावरती काहीच नाहीये. आपण जसं बघितलं, हा सुळका हा काय दाखवत आहे, स्टेचर ऑफ परफेक्ट मॅन. ओके, आणि हा काय आहे, कॅपस्टोन आहे. म्हणून तो काय, स्नो, हा स्नो हे झालेला आहे त्याच्यावर. ओके, तर भाव बहिणीनो, आता हा कॅप्स्टोन काय आहे, बंधुप्रीती, हा काइंडनेस, ब्रदरली काइंडनेस. तो कोण आहे, स्वयं येशू ख्रिस्त. आणि आपल्याला ठाऊक आहे की हा कॅपस्टोन जो आहे, सॉरी कुठे गेला, हा स्ट्रेचर ऑफ, हे कळलं तुम्हाला. आमेन. म्हणून किती आपण आशीर्वादित लोक आहोत की हे जे स्पिरिच्युअल फूड आहे हे देवाने फक्त त्याच्या ब्राईडला दिलंय. हा असं हे आहे, बरोबर. हा कॅप्स्टोन आहे आणि आपण पाहिलं की पिरॅमिड मध्ये त्याच्यावर कॅप्स्टोन नाही आहे, मिसिंग आहे. ओके, मग प्रियानो, हा गॅप आहे, त्या गॅप मध्ये पण काही ना काही प्रकटीकरण लपलेलं आहे. हा गॅप कशाला ठेवलेला आहे, हा गॅप नसायला पाहिजे ना, परंतु हा गॅप जो आहे हा बंधुप्रीतीने भरणार आहे. हा बंधुप्रीतीमध्ये जेव्हा येईल ना तेव्हा हा काय होणार आहे, एक होणार आहे. पण जर आपल्याला वाटतं की आपण उंच यामध्ये जायला पाहिजे विथ रेव्हलेशन, पण जर तिकडे बंधुप्रीती मिसिंग असेल, काय अर्थ नाही. संत पॉल काय म्हणतो, हा फक्त मेसेज माहिती आहे पण ब्रदरली काइंडनेस बिलकुल नाहीये. बघा भाऊ बहिणीनो, हा जो परमेश्वर आहे याच जे प्रेम आहे तो काय ईर्ष्यावान परमेश्वर आहे. ही हॅज गॉट अ जेलस लव. त्याच्या प्रेमामध्ये काय जेलस आहे. बघा, तो जेव्हा आपल्या लेकराला ताडणा देतो, त्याला काय संकट देतो, त्याच्यावर प्रहार करतो, त्याला शिक्षा करतो, हा काय आहे, त्याची इच्छा आहे की ह्याने रिस्टोर व्हावं, पश्चाताप करून रिस्टोर व्हावं आणि माझ्याकडे परत फिरावं. आमेन. आणि भाऊ बहिणीनो, हे काय आहे, हे काय एक अमेझिंग लव आहे, एक विस्मयकारक. की आपण बघतो ना की कधी कधी असं होतं, पेपरमध्ये असं एक न्यूज येते की या माणसाने काय केलेलं आहे, हत्या केलेली आहे, खून केलेला आहे, मर्डर केलेला आहे, आणि हा सुटला. कसं काय सुटला,
पण हेच आहे भाऊ बहिणींनो तुमच्या आणि माझ्या बाबतीत, की हे आपण वाचलो कसे वाचलो आपण? मला तर दंडच व्हायला पाहिजे, मला तर त्या कुर्सावरच जायला पाहिजे, मी वाचलो कसा? हा प्रश्न आपल्याला जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत आपण त्याच्या त्या दयेला आणि त्याच्या कृपेला मुकतो. कालच ब्रदर बरोबर बोलत होते की स्वर्गात आपल्याला 3 सरप्राइजेस आहेत, की अरे अरे हा भाऊ अरे काय स्पिरिच्युअली होता, दिसतच नाही कुठे. दुसरा, अरे हा तर कामातून गेलेला, पटकन समोर आला, हा कसा आला इथे. थर्ड सरप्राईज, मी कसा इथे आलो. भाऊ बहिणींनो हे काय आहे? प्रत्येकाला रिस्टोरेशन करता परमेश्वर चान्स देत आहे, प्रत्येकाला तो काय करत आहे, रिपेंडन्सची संधी देत आहे. पण तो भाव बहिणींनो इथे मी लिहिलेला आहे, मला ते वाचू द्या. म्हणून आपण एका भावाला एका बहिणीला कसं बघायला पाहिजे, तर मी तिथे लिहिलंय परमेश्वरच्या कृपेच्या दृष्टीतून बघायला पाहिजे. पुन्हा सांगतो, परमेश्वराच्या कृपेच्या दृष्टीतून. म्हणजे जर परमेश्वर एका पाप्यावर कसा बघत असेल तसं आपण आपल्या भावाकडे आपल्या बहिणीकडे बघायला पाहिजे. का तुम्ही आमेन म्हणाल? आणि भाव बहिणींनो जर तुम्ही इथेच पोचायचं असेल तर तुम्हाला याच्यातून जावंच लागणार आहे. हे स्किप करून जाणार आहे का तुम्ही? कधीच जाणार नाही, कारण मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे असं म्हणतो तो. आमेन. आणि भाव बहिणींनो प्रॉफिट हे सांगतात की मग हे डिवाइन लव्ह कसं तुमच्यामध्ये येईल, त्याचं काय सिक्रेट आहे? काय तुम्ही आनंदित आहात? प्रॉफिट म्हणतात जर ते डिवाइन लव्ह तुमच्याकडे मध्ये यायला तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला फक्त डेस्पिरेशन हवं, फक्त व्याकुळता. ह्या व्याकुळतेने तुम्ही ते डिवाइन लव्ह काय करता, प्रोजेक्ट करता. आमेन. भाव बहिणींनो आपण जेव्हा आपण एखाद्या भावा बहिणीबद्दल व्याकुळ होतो तेव्हा परमेश्वराचं प्रेम तिथे उतरतं आणि ते काय करतं, बिचवाई करतं. नीट लक्ष द्या. आणि जर ह्या गोष्टी जर आपल्यामध्ये मिसिंग असेल तर इथे पोचू शकणार नाही. तुम्ही फिजिकली पोचाल, इंटेलेक्च्युअल तुम्हाला कळेल की मेसेज असं ना तो मला कळलेला आहे, मला रिव्हील झालेला आहे. पण तू भाव बहिणीनो ते मॅनिफेस्ट व्हायला पाहिजे. फक्त तुम्हाला आणि मला ते समजून फायदा नाही, तर ते मॅनिफेस्ट व्हायला पाहिजे. तिथे येशू ख्रिस्त प्रकट व्हायला पाहिजे. आमेन. ओके. तर भाव बहिणीनो प्रॉफिट सांगत आहेत की त्यासाठीच तुम्हाला आणि मला आपले विचार बदलायला पाहिजे, आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे. आपण कुठल्या कृपेने वाचले आहोत त्याची आठवण प्रत्येकाने करायला पाहिजे जर आपल्याला इथे जायचं असेल तर. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. एक कोट वाचतो शेवटचा. ओके, एक मिनिट. ओके. A creed is all right, but it just doesn't satisfy till you get down to the word. तुम्हाला शिक्षण आहे ते ठीक आहे, शिक्षण तुम्हाला मिळते चांगलं आहे, पण जोपर्यंत हे वचन तुम्हाला स्पर्श होत नाही, जर ते तुमचं सॅटिस्फॅक्शन समाधान होत नाही तुम्हाला वचनाने. बघा आपण बोलणं ठीक आहे, जसं ब्रदर नेहमी म्हणतात की सॉरी बोलणं ठीक आहे, पण सॉरी फील करणं फार कठीण आहे. राईट. हा प्रॉफिट तिथे ते सांगतात दॅट्स व्हॉट मॅन शॅल लिव्ह बाय. द वर्ड ऑफ गॉड इज मॅन स्पिरिच्युअल डेली ब्रेड इज द वर्ड ऑफ गॉड मेड मॅनिफेस्ट. काय? द वर्ड ऑफ गॉड मेड मॅनिफेस्ट. त्या प्रत्येक ठिकाणी येशू ख्रिस्त प्रकट व्हायला पाहिजे. जर माझ्यामध्ये
एका भावाविषयी बहिणीविषयी प्रेम आहे, तर ते माझ्या कृतीतून दिसायला पाहिजे. फक्त मी त्याला क्षमा केली नाही, माझ्या कृतीतून ते व्हायला पाहिजे आणि तिथे येशू ख्रिस्त प्रकट व्हायला पाहिजे. आमेन. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. आपण आपल्या जागेवर इथे मी थांबवतो आणि वेळ पण झालेला आहे. ब्रदर पुढे येतील शेवटच्या प्रार्थनेसाठी. गॉड ब्लेस यू. एक छोटासा विषय आहे भाऊ बहिणीनो, परंतु आपल्याला त्यावर एक्झरसाइज करायची आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस. आपण सर्वजण जागेवर उभे राहूया आणि आपण प्रभूकडे नतमस्तक होऊया. की परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करीतो याच्या संध्याकाळच्या रात्रीच्या समयाबद्दल. की किती आम्ही धन्यवादित लोक आहोत. आज तू आम्हाला पुन्हा दाखवलेस की किती तुझी अनंत दया आमच्यावर झालेली आहेस बापा. की बापा तू मागच्या वेळेलास आणि आजच्या वेळेला देखील तू आम्हाला दाखवलं की पहिला संदेष्टा आणि शेवटचा संदेष्टा. पहिला घेतलेला तू प्राणी सिंह जे रक्ताळलेलं मांस खाते, आणि शेवटचा घेतलेला तू बापा तो पक्षी प्राणी, ते देखील बापा रक्ताळलेलं मांस खाते. परंतु बापा दोघांमध्ये फरक हा आहे की त्याच्याकडे दूरदृष्टी आहे. तो वरतून आपलं भक्ष्य पाहतो आणि तो वरतून सर्व काही करतो. पहिला होता तो खाली होता आणि खालून सर्व काही करत होता बापा, आणि त्याची मजल थोडीच होती. म्हणून त्यांनी सांगितलेलं मला कळते ते फक्त अंशतः कळते. परंतु बापा नंतर सर्व काही सिद्ध होणार आहे बापा. प्रभू परमेश्वरा, आज तू आम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्यास की कशा प्रकारे बापा तू 7 पिक्स आम्हाला दाखवले, आणि 7वा पिक्स बापा केवळ आणि केवळ बापा बर्फाने आच्छादलेला आहे बापा. बापा प्रभू परमेश्वरा, मी पुष्कळ वेळा विचार करत होतो की आपली इतकी पापं आहेत ती कशी काय बर्फासारखी पांढरी शुभ्र होणार. जर त्या एका वरच्या लेवलपर्यंत गेलो, त्या आयामात जर तुम्ही गेले, जर तुम्ही कंटिन्यू पश्चाताप केले, जर तुम्ही प्रत्येक वेळेला ज्याप्रमाणे ब्रदर ब्रॅनम सांगतात की द वे अप इज द वे डाऊन. बापा प्रभू परमेश्वरा, प्रत्येक वेळेला हंबल 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 राखली स्वतःला, आणि तुम्ही देवाकडे सदोदित प्रार्थना करत राहिले की देवा तुझी माझ्यावर दया झाली, ह्याबद्दल मी फार म्हणजे फार उपकारी आहे. तू माझ्यावर बापा प्रभू परमेश्वरा, तेच आमच्यामध्ये जर घमेंड आली किंवा अभिमान आला तर बापा प्रभू परमेश्वरा, पुन्हा ज्याप्रमाणे भावाने सांगितलं की आम्ही प्रॅक्टिकली बिलकुल म्हणजे बिलकुल नसणार. जरी आम्हाला डोक्याने मेसेज समजला, हे आम्हाला माहिती आहे, ते आम्हाला माहिती आहे, ते आम्हाला माहिती आहे, परंतु बापा कृतीत काहीच नसणार. बापा प्रभू परमेश्वरा, केवळ आणि केवळ कृतीद्वारे तो जो कॅपस्टोनचा गॅप आहे तो आम्हाला भरून काढणे आहे बापा. नो अदर वे टू रीच ओव्हर देअर. तिथे पोहोचण्याचा बापा दुसरा कोणताच असा मार्ग नाही की बापा दुसऱ्या कोणत्या प्रकारे आम्ही तिथे जाऊ शकू. एरोप्लेन, रॉकेट आणि काही वगैरे बापा प्रभू परमेश्वरा, हे काही एक शक्य होत नाही. बापा प्रभू परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो बापा. बापा प्रभू परमेश्वरा, खूप अगोदर बापा एक पिक्चर बघितलेला होता पेरुग्वेचा, की ते काही तो गेम खेळणारे लोक तिथे जात होते, आणि तर रॉकी अँडीजवरती त्यांचं प्लेन क्रॅश झालं बापा प्रभू परमेश्वरा, आणि ते पुष्कळ जण होते. त्यामुळे पुष्कळ देशांनी शोध मोहीम चालवलेली होती की तिकडे जाऊन त्यांना शोधावं, परंतु बापा ते शोधूच शकले नाही. याचा अर्थ हेच आहे की तुमचे इक्विपमेंट तुम्हाला तिथे नेण्यास समर्थ नाही आहेत. बापा प्रभू परमेश्वरा, त्यांना स्वतःला प्रयत्न करून खाली यावं लागलं की आम्ही इथे अडकलेलो आहेत हे दाखवण्यासाठी. बाकी किती हेलिकॉप्टर आणि किती काय काय गेलं, परंतु काहीच होऊ शकलं नाही. बापा प्रभू परमेश्वरा, असा तो बर्फाच्छादित प्रदेश काय आहे की जिथे बापा आमच्या सगळ्या गोष्टी गायब होऊन जातात, आणि केवळ तू आमच्यामध्ये म्हणजे तुझं प्रेम आमच्यामध्ये येते. बापा प्रभू परमेश्वरा, आज आम्हाला ह्या संध्याकाळी हेच घेणे आहे की आम्ही रोजचं जीवन आमचं कसं असावं. बापा प्रभू परमेश्वरा, आम्ही कोणाला जज करू नये. तर बापा ज्याप्रमाणे तू सांगितलेलं आहे की जर मी तुला तुझं ऋण माफ केलं तर तू तुझ्या ऋणाकडून कसं काही ते वसूल करून घेतो, तू त्याला का माफ केलं नाही. बापा प्रभू परमेश्वरा, आज आमच्या ठाई हे काही एकच आहे की जर आम्हाला जीवन जगणे आहे तर आम्हाला प्रेम, दया, शांती हेच एक हत्यार घेणं आहे. बापा प्रभू परमेश्वरा, आमच्या ठाई प्रेम असलं पाहिजे, आमच्या ठाई सदोदित शांती असायला पाहिजे, आणि बापा प्रत्येक वेळेला आम्ही क्षमा करायला तयार असायला पाहिजे. बापा प्रभू परमेश्वरा, कोण आमच्याबद्दल कितीही चुकलेलं असेल, परंतु बापा त्याच्या अगोदर मला हे माहिती पाहिजे की मी इतका चुकलेलो आहे, मला जर प्रभूने माफ केलं तर मी माझ्या भावाला माफ करू शकत नाही का.
बापा प्रभू परमेश्वरा, हे ब्रदरली लव आमच्यामध्ये येणे गरजेचं आहे. आणि आज आमच्यासाठी सिद्धतेसाठी ह्याच गोष्टीची गरज आहे बापा प्रभू परमेश्वरा, की बापा प्रभू परमेश्वरा केवळ फॉर्मॅलिटीज म्हणून आम्ही वचन किंवा मेसेज वाचू नये किंवा तो ऐकू नये. तर बापा प्रभू परमेश्वरा, त्याच्यामध्ये जी हिडन मिस्ट्री आहे ती आज आम्हाला समजावी बापा. बापा प्रभू परमेश्वरा, आम्ही त्या उंचावर जाऊन बघायला शिकले पाहिजे, की तिथून आम्हाला सगळ्या गोष्टी दिसल्या पाहिजेत, की हे जग कशा प्रकारे चाललेलं आहे, या जगात काय काय गोष्टी चाललेल्या आहेत आणि ह्या जगामध्ये कशा प्रकारे आम्हाला अलिप्त राहणे आहे बापा. ख्रिस्ती म्हणजे सेपरेटेड वर्ल्ड. सेपरेटेड मीन्स बाय व्हॉट मीन्स सेपरेटेड मीन्स बापा प्रभू परमेश्वरा, सेपरेटेड कसं होणार जर ती दृष्टी आमच्याकडे असेल की या जगात काय चाललेलं आहे. बापा प्रभू परमेश्वरा, जेव्हा आपण गव्हाचं पीठ चाळणीमध्ये टाकतो तेव्हा एकदम फाईन पीठ खाली पडते आणि जे काही कचरा असेल त्या चाळणीच्या वरती राहते बापा प्रभू परमेश्वरा. बापा प्रभू परमेश्वरा, ह्या सगळ्या कचऱ्यापासून बापा आम्हाला अलिप्त करणे आहे, त्यासाठी आम्हाला त्या चाळणीमध्ये जाणे आहे बापा. त्यासाठी आम्हाला जगात राहणे हे कदापि शक्य होणार नाही. तर बापा जगात वावरून कशा प्रकारे अलग राहणे आहे बापा प्रभू परमेश्वरा. तो ईगल जो आहे तो हमेशा वरती जाऊन राहतो. कशा प्रकारे तो जगात बिलकुल राहत नाही, फक्त जगातून तो त्याचं अन्न घेतो बापा प्रभू परमेश्वरा. आज हे आमच्यासाठी जग, ज्याप्रमाणे ब्रदरने सांगितलं की तुम्ही जर नाही जेवले तर तुम्ही वीक होऊ शकता बापा प्रभू परमेश्वरा. हे जग जे आहे हे फक्त आमच्या अन्नाचं कारण आहे. दुसऱ्या ह्या जगाशी आमचं काहीच लेणं देणं नसावं बापा. ह्या जगात आम्ही बिलकुल रमू नये बापा. ह्या जगाशी आमचं काही कॉन्टॅक्ट असू नये. तर सदोदित आम्ही बापा अप 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 त्या वरती जाण्याकडे लक्ष असावे बापा. बापा प्रभू परमेश्वरा, ह्या जगात नव्हे तर केवळ वरती जाण्याकडे आमचं लक्ष असावं, जेणेकरून बापा त्या कॅपस्टोनकडे आमची नजर पोचावी. त्या कॅपस्टोनकडे आम्ही आमच्या कृतीद्वारे, आमच्या मनन चिंतनाद्वारे तिथे पोचू आणि त्या सिद्धतेत आम्हाला बापा जाता यावं म्हणून तो आमच्यावर विशेष दया कर. आजच्या या मेसेजबद्दल तुला विशेष धन्यवाद देतो. आम्ही दादाला बापा ब्रदर नितीनला तुझ्या हाती सोपवितो की बापा प्रभू परमेश्वरा, कशा प्रकारे बापा तू त्यांच्यावर दया केली आणि बापा त्यांना हे विशेष रेव्हिलेशन देऊन बापा, की बापा कशा प्रकारे बापा प्रत्येक 6 वचनात अँड म्हणजे काहीतरी आहे, परंतु बापा तू शेवटच्या वचनात 7व्या वचनात सांगितलं बट ही सर्व मिस्ट्री ह्या युगात जेव्हा तो व्हॉइस देईल, त्याचा साऊंड येईल तेव्हा ते पूर्ण झालेली असणार बापा प्रभू परमेश्वरा. आम्हाला ह्या युगात ठेवलं बापा आणि आमच्या ह्या युगात बापा संपूर्ण संदेश तो आम्हाला दिलेला आहे. आता तुला आमच्याकडून अपेक्षा आहे, ती फक्त कृतीची अपेक्षा आहे बापा. म्हणून बापा आम्ही तुझ्याकडे एकच मागतो की बापा त्या कृतीमध्ये येण्यासाठी तू आमच्यावर विशेष दया कर बापा. आणि बापा प्रभू परमेश्वरा, ज्याप्रमाणे बाप आपल्या लेकराचं बोट घेऊन चालवतो त्याचप्रमाणे बापा तू आम्हाला वचनाची काठी देऊन चालव बापा. प्रत्येक वेळेला बापा जिथे जिथे आम्ही चुकत असो तिथे बापा तू आम्हाला काठीने प्रहार कर बापा. परंतु बापा आम्हाला सिद्ध कर आणि त्या सिद्धतेकडे ने अशी तुझ्यावर प्रार्थना करतो बापा. बापा प्रभू परमेश्वरा, तू आमच्या मनाचे किंवा आमच्या शरीराचे चोचले बिलकुल पूर्ण करू नको, तर केवळ बापा आमच्या सिद्धतेसाठी बापा, आमच्या आत्म्यासाठी बापा तू आम्हाला तयार करायची तुझ्यावर प्रार्थना करतो बापा. सर्व स्थितीत तुझ्या हाती देऊन बापा इथून परतीचा प्रवास तू आशीर्वादाचा कर. आमचे परत जाणे तू आशीर्वादाचे कर आणि पुन्हा एक वार बापा तुझ्या वचनात बापा आमचं असंच मिलन व्हावं म्हणून तू आमच्यावर विशेष दया कर. अशी छोटीशी प्रार्थना विनंती तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो म्हणून ऐकू मान्य कर. I love him. I love him because he first loved me and purchased my salvation on Calvary's tree. Praise the Lord. प्रभूच्या नावाला तुमको धन्यवाद कहते प्रभु, धन्य दिल से कहते तुमको धन्यवाद. धन्यवाद कहते प्रभु, हमारी दिल से कहते तुमको धन्यवाद. तुमसे मिली हर खुशी, तुमसे मिली है काम में ना था कभी, फिर
बोलना था कभी, फिर भी किया तूने सभी। धन्यवाद कहते प्रभु, सच्चे दिल से कहते तुम